हॅलो मंडळी, तर आज आपण बनवत आहोत लाल भोपळ्याची भाजी। ही भाजी अगदी झटपट तयार होते, जास्त वेळही लागत नाही। 10 ते 15 मिनिटात आपली भाजी तयार होते आणि अगदी सोप्या पद्धतीत ही भाजी आहे। रेसिपी आवडली तर कमेंट जरूर करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। तर त्यासाठी मी घेतलेला आहे हिरव्या मिरच्या, लसूण, जिरं आणि मीठ। हिरव्या मिरच्या मी 6 ते 7 घेतलेल्या आहेत। 1 चमचा जिरं घेतलं आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। आता ह्या भोपळ्याच्या मी अशा काप केलेल्या आहेत, त्याची सालंसुद्धा मी काढलेली नाही आहेत आणि स्वच्छ 2-3 पाण्याने मी धुवून घेतले आहेत। आता हे जे मी वाटण काढलेलं आहे, मिरच्या, लसूण, जिरं वगैरे, मी हे आता मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्याची मी पेस्ट केली आहे। थोडीशी अशी जाडसरच पेस्ट केली आहे। आता मी पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं, त्याच्यात ती पेस्ट आपण टाकली आहे आणि त्यावरच आपण कढीपत्ता घातला आहे। गॅसची फ्लेम मीडियम आहे। मीडियम फ्लेमवर आपण ही जी वाटण घातलेलं आहे ते परतून घेऊया। आता तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात आपल्याला हळद घालायची आहे। हळद आपण थोडीशीच घालायची आहे, कारण की भोपळा पिवळाच आहे, त्यामुळे जास्त हळद घालायची नाही। थोडीशी हळद घालून आपण छान असं तेलात परतून घेऊया। आता हे परतून झालं आहे। आता ह्याच्यावर आपल्याला घालायचं आहे भोपळा। जो भोपळा आपण कापून ठेवलेला आहे तो भोपळा आपण ह्याच्यात घालणार आहोत आणि फोडी आपण मोठ्या मोठ्याच ठेवलेल्या आहेत, कारण की आपल्याला ही वाफेवरच भाजी शिजवायची आणि पटकन तयार होते। आता ही भाजी मी घालून घेतली आणि छान असं आपण परतून घेऊया तेलामध्ये। कमीत कमी 1 मिनिट आपण ही छान अशी परतून घेऊ। परतून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवू आणि झाकण ठेवल्यानंतर कमीत कमी 2 ते 3 मिनिटं आपण असंच ठेवूया। त्यानंतर तुम्ही बघा, भाजी थोडीशी अशी हलकीशी अशी शिजलेली आहे। आता ही छान पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। त्याच्यानंतर मी ह्याच्यात 1 टोमॅटो घालणार आहे। हा 1 टोमॅटो घेतला आहे, लहान टोमॅटो आहे, तो छान असा बारीक कापून आता मी ह्याच्यात घातला आहे आणि तो छान आता आपण भाजीमध्ये मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यानंतर पुन्हा आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे कमीत कमी 7 ते 8 मिनटं। तर 7 मिनटानंतर आपली भाजी तयार झालेली आहे। भाजी पूर्ण अशी शिजली आहे। आता ह्याच्यावर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा, त्याच्यामुळे आपली भाजी खूप सुंदर लागते। आता आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि आपली भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे। चवीला म्हणाल तर खूप सुंदर अशी आहे। तुम्ही वरण भाताबरोबर, चपातीबरोबरही खाऊ शकता। तर ही आपली भाजी तयार